श्रीराम जय जय राम। गुरुसेवा करणे म्हणजे काय? साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशा करता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही, नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्या पाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे. आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते तो माझा म्हणवतो. त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे. श्रीराम जय जय राम. पंचामृत. हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्तिभावनेने त्या केल्या जातात. त्यातीलच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दही, दूध, तूप, मध, साखर या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्यामागचा हेतू. ईश्वराला खुश करण्याची ही एक सुंदर पद्धती भक्तीमध्ये दिसून येते. या ईशप्रीतीसोबत जर आपण 5 गुण जीवनात आणले तर ईश्वराचे प्रेम आपल्याला जास्त मिळू शकेल. दूध. प्रत्येक पूजेमध्ये दुधाचा वाटा जास्त दिसतो. दूध हे पवित्रतेचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. गृहप्रवेश करतो तेव्हा सुद्धा दुधाला उकळवून ते सांडू दिले जाते. म्हणजेच हे घर नेहमी संपन्न आणि भरपूर राहावे ही त्या पाठीमागची शुभ भावना. दूध शरीरासाठी सुद्धा चांगले मानले जाते. दुधासारखी शुभ्रता आपल्या चरित्रात तसेच त्याचे पावित्र्य आपल्या विचारात आणले तर ईशकृपा नक्कीच आपल्यावर होईल. दही. दह्यामध्ये परिवर्तन शक्ती आहे. एक मण दुधामध्ये
1 चमचा दही टाकले तर त्याचे रूपांतर दह्यामध्ये होते. दह्यामध्ये दुसऱ्यांना स्वतःसारखे बनवण्याची शक्ती आहे. आज मनुष्य दुसऱ्यांना लवकर कॉपी करतो. रस्त्यामध्ये कोणी ओळखीचे भेटले, हाय हॅलो केले तर आपणही करतो. जर त्यांनी नाही केले तर आपणही करत नाही. एखाद्याने रागाने काही बोलले तर त्याचे उत्तर आपणही रागवून देतो. जसे समोरचा वागतो तसेच आपण वागतो. पण कोणी कसेही वागले तरी मला कसे वागायचे आहे याची समज नक्कीच ठेवावी. वाईटाचा मार्ग न निवडता समोरच्याला आपल्यासारखे बनवण्याची कला आपण आपल्यामध्ये आणावी. दह्यासारखे स्वतःला बनवावे. तुपामध्ये स्निग्धता आहे, त्याचबरोबर त्याला पौष्टिकही मानले जाते. तूप बनवण्यासाठी दुधाचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, मग लोण्याचे तूप बनवले जाते. पूजेमध्ये तुपाचा दिवा लावला जातो. तूप जळून ज्योतीचा प्रकाश सर्वांना मिळत राहतो. व्यावहारिक जीवनात ही संबंधांना टिकवण्यासाठी तुपासारखे बनावे लागते. स्नेहाची स्निग्धता प्रत्येकाला द्यावी लागते. आज प्रत्येक जण प्रेमाचा भुका आहे. स्नेहाची छाया जिथे मिळते तिथे सर्वांना विसावा मिळतो. आपला स्वभावही स्नेहमय बनवावा, जिथे सर्वांना सहानुभूती, शक्ती मिळत राहावी. मध हे शक्तिवर्धक मानले जाते. मधाची प्राप्ती सहज होत नाही, म्हणून ते महाग मिळते. ते कधी खराब होत नाही. आपण स्वतःला ज्ञानाच्या अनुभवाच्या आधारावर मजबूत, शक्तिशाली बनवावे. ज्ञानाला प्रकाश ही म्हटले जाते. कोणतेही ज्ञान आत्मसात केले तर ते कधीच संपत नाही. जीवनामध्ये जे पण चांगले वाईट अनुभव आपण घेतले त्याहून काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली. ती शिकवण घेऊन पुढे चालत राहणे हा जीवनाचा नियम आहे. तो आनंदाने स्वीकारावा, तर आपण जीवनामध्ये मधासारखे मधुर आणि शक्तिशाली राहू शकतो. साखर, तोंड गोड करण्यासाठी 1 चमचा साखर ही खूप होते. घरात काही गोड पदार्थ नसेल तर आपण साखर खाऊन ही तृप्त होतो. तसेच संबंधांमध्ये गोडवा हा हवाच. एखाद्या संबंधामध्ये जिव्हाळा, प्रेम, सद्भावना असेल तर ते संबंध गोड वाटतात. नाहीतर तेच संबंध दुःख देणारे अनुभव होतात. म्हणून प्रत्येक संबंधामध्ये हा गोडवा आपण जरूर आणावा. जे कोणी आपल्या संपर्कामध्ये येतात त्यांना शब्दांचा गोडवा जरी दिला तरी ते तृप्त होऊ शकतात. या पंचअमृतांचा वापर आपण मन, वचन, कर्म, संबंध आणि संपर्कांमध्ये सुद्धा करावा. पंचामृताचे हे 5 गुण आपण आपल्यात आणले तर नक्कीच प्रभुप्रिय आपण बनू शकतो. मन हे विचारांना निर्माण करते. हे विचार दुधासारखे पवित्र ठेवण्याची आवश्यकता आहे. जसे दुधामध्ये लिंबूचा 1 थेंब पडला तर ते नासते, तसेच विचारांमध्ये एखादा नकारात्मक संकल्प आला तर सगळेच विचार नकारात्मक बनतात. जसे दुधाचा सांभाळ करतात तसेच आपण आपल्या विचारांची पवित्रताही सांभाळायला हवी. बोल हे व्यक्तीची ओळख करून देतात, म्हणून ते नेहमीच साखरेसारखे गोड, मधुर असावेत. कर्म हे मधासारखे शक्तिशाली असावेत, कारण कर्माचे फळ मिळते. चांगले किंवा वाईट जे कर्म आपण करतो त्याचाच परिणाम जीवनामध्ये सुख किंवा दुःख मिळते. संबंध हे तुपासारखे असावेत. शरीराने दूर केले तरी मनाने नेहमी जवळ राहणारे. संबंधामध्ये प्रेम असणे गरजेचे आहे आणि संपर्क दह्यासारखे असावेत. आज विदेशामध्ये जाणारा युवक आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृतीला अवलंबित आहे, परंतु दह्यासारखे असावे. आपल्या संस्कृतीचा, गुणांचा, संस्कारांचा प्रभाव दुसऱ्यावर पाडावा. परिवर्तन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असावी. अशा प्रकारे ह्या गुणांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला तर नक्कीच आपले जीवन श्रेष्ठ
व सुंदर बनू शकेल. संग्रहित श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.